नमस्कार मित्रांनो, नुकतंच शिक्षण सेवकांनाही द्यावी लागेल परत एकदा टीईटी अशा प्रकारच्या अनेक बातम्या आपण पाहत आहोत। तर या ठिकाणी पवित्र प्रणालीमार्फत निवडलेल्या शिक्षण सेवक शिक्षक यांना शिक्षण सेवक कालावधीमध्ये परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक असल्याच्या बातमी बाबतचा खुलासा केलेला आहे। तर हा खुलासा बघा 14/9/2024 रोजी यांनी एक प्रेस नोट जारी केलेली आहे। तर ही प्रेस नोट पाहण्याच्या अगोदर जर या चॅनलवरती आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि सबस्क्राइब बटनापुढील बेल आयकॉनला टच करा, म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट आपल्याला समजतील। तर चला पाहूया काय झालेले आहे, काय या प्रेस नोट मध्ये खुलासा केलेला आहे। तर या ठिकाणी बघा, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी शैक्षणिक व्यवस्थापनांच्या त्याच्या व्यवस्थापनातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर 21,678 रिक्त पदांसाठी एकूण 19,986 पदाकरिता पात्र उमेदवाराची शिफारस ही करण्यात आलेली होती आणि शासन निर्णय 19/6/2013 अन्वये विहित केलेल्या धोरणास अनुसरून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मागणीप्रमाणे सेमी इंग्रजी माध्यमाचे शिक्षक हे उपलब्ध करून देण्यासाठी शासन निर्णय जो आहे तो दिनांक 25/1/2024 अन्वये काही निर्देश देण्यात आलेले होते। अशा शिक्षकांच्या नियुक्तीनंतर शिक्षण सेवक कालावधीमध्ये त्यांची कौशल्य चाचणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ प्रादेशिक विद्या प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर इंग्रजी भाषेशी संबंधित तज्ञ संस्थेकडून घेण्याचे निर्देश देखील याच पत्रात देण्यात आले होते। सामान्य कुटुंबातील पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुद्धा इंग्रजी माध्यमातून चांगले शिक्षण मिळावे व त्यांच्या पालकांना परवडत नसूनही इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांवर अवलंबून राहावे लागू नये या दृष्टीने इंग्रजी विषयाच्या अधिक जाण असलेले शिक्षक या प्रक्रियेतून मिळवण्याच्या हेतूने या संदर्भामध्ये दिनांक 30/1/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेस नोटद्वारे स्पष्टता करण्यात आलेली असून त्यानुसार संबंधित उमेदवारांनी आपले प्राधान्यक्रम नोंदविलेले आहेत। त्यानंतर सेमी इंग्रजी माध्यमाच्या रिक्त पदासाठी उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन शिफारस करण्यात आलेली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 1288 उमेदवारांची सेमी इंग्रजी माध्यमांसाठी पोर्टल मार्फत शिफारस करण्यात आलेली आहे। एकंदरीत पाहता ही परीक्षा केवळ वर नमूद केलेल्या उमेदवारांपुरतीच मर्यादित आहे। पवित्र पोर्टल मार्फत निवड झालेल्या अन्य अभियोग्यता धारकांचा काहीही संबंध याच्याशी नाही असे असताना सुद्धा वस्तुस्थितीची कोणतीही खातरजमा न करता अथवा शासन निर्णय न वाचता काही मंडळींनी समाज माध्यमाद्वारे काही वर्तमानपत्रामध्ये शिक्षण सेवक कालावधीमध्ये सर्वच शिक्षकांना पुन्हा एक परीक्षा द्यावी लागणार असल्याचे वृत्त प्रसारित केलेले आहे। साधन व्यक्ती संदर्भात करावयाच्या कार्यवाही संदर्भात शासन स्तरावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही। याबाबत प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बुलेटिनद्वारे अधिकृत माहिती प्रसारित केली जाणार आहे। शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अधिकृत सूचना बुलेटिनद्वारे दिल्या जातात अथवा मंत्री कार्यालयामार्फत दिल्या जाणाऱ्या प्रेस नोट द्वारे अथवा वार्तालापाद्वारे दिल्या जातात। त्यामुळे कोणत्याही अन्य प्रकारे प्रसारित होणाऱ्या धोरणात्मक निर्णयाची पुष्टी झाल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन माननीय मंत्री शिक्षण यांनी केलेले आहे। तर अशा प्रकारची प्रेस नोट ही या ठिकाणी काढून शिक्षण सेवकाला कोणत्या शिक्षण सेवकाला ही परीक्षा राहणार आहे या संदर्भामधील खुलासा हा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तर सर्वच शिक्षण सेवकांना अशा प्रकारे टीईटीची परीक्षा देण्याची गरज नाही।